होणार. तर अशा केसेसमध्ये जर आपल्याला हे समूळ नष्ट करायचं असेल तर कधी-कधी टाचेचं हाडसुद्धा वाढलेलं असते, त्याला स्पर म्हणतात. हील स्पर म्हणजे जे तिथे वारंवार इन्फेक्शन होऊन किंवा त्याचा आपण रेग्युलर जसा वापर होतो तर इन्फ्लामेशन तिथे होते. तर अशा केसेसमध्ये तिथे थोडंसं वाढ झाल्यासारखी होते खाली. तर जसं पेशंट सांगतात की आम्ही समजा झोपून आहे आणि सकाळी उठलो, आम्ही पाय मांडला तर सुरुवातीला आम्हाला खूप दुखतं, खूप पेन होतं आणि एकदा चालायला लागलं का ते हळूहळू कमी होतं. किंवा तुम्ही एकसारखे बसून आहात आणि तुम्ही एकदम उठले, चालायला लागले तर त्यावेळेस खूप जास्त तिथे पेन होतो आणि थोडंसं कंटिन्यू चालत गेलं तर मग तो त्रास कमी होतो. म्हणजे जी फर्स्ट मूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रावेशन होतं आणि कंटिन्युअस मूव्हमेंटनी तुम्हाला थोडंसं तो त्रास कमी होतो. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहेत. होमिओपॅथीमध्ये रुटा आहे, कॅल्केरिया कार्प, कॅल्केरिया फ्लोअर, रस्टॉक्स, ब्रायोनिया आहे, पल्सेटिला आहे, तुमचं कॅल्केरिया फॉस आहे. अनेक मेडिसिन आहेत. फक्त तुम्हाला